जास्त दिसत आहेत आणि आपण बघितलं तर मग चिरमाई स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने कमी दिसत आहेत कारण की 60-40च आहे. परंतु चिरमाई स्पोर्ट्स आपण बघितलं ना तर असा संघ आहे ना तर चेकमेट करू शकतोय. हो, भरत तळे आणि रुपेश टोकरे बॉलिंग मार्कवर संतोष डावले. शुभेच्छा दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पाहू शकतो आपण भरत मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. 21 धावांची खेळी झुंजवती खेळी आपण पाहिली तर खेळी होती आणि नुकताच झालेल्या मॅच मध्ये संतोष डावले काय फॉर्म जबरदस्त शोधलाय. बॉल पहिला बॉल स्टेप आउट करून खेळलाय. चार्जेबल स्ट्रोक करण्याचा मनसुबा पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर धाव एक घेण्याचा प्रयत्न घातक ठरलाय. घात झालाय धावचूच्या स्वरूपात. रुपेश टोकरे बाद झालाय आउट. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा आपण पाहिला तर धक्का दिलाय. घात झाला कारण की नक्कीच अशा क्षणाला अशा मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर ही अपेक्षा नसती आहे. नाराज झाले तर बघा इथे नाराज मनाने रुपेश आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. थ्रो बघा किती ॲक्युरेट आला. संतोष विकेटच्या जवळच होते. जेव्हा बघा ॲक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर मग वेळ नाही लागला त्यांना हा बॉल पकडण्यासाठी आणि विकेटवर लावण्यासाठी. खेळाडू फेम मध्ये देखील दिसत नव्हते परंतु आसपास देखील नव्हते. नाराज होतील आपण पाहिले तर. संतोषानं आपण जर बघितलं तर भरपूर आपण पाहू शकतो क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय. आज जवळ आपण बघितलं की या संघाचा आकाश आणि त्या संघाचा आकाश म्हणजे दोन्ही संघाकडे आकाश नावाचे खेळाडू आहेत ना ते पॉवर हाऊस आहेत ते नाही आहेत. अकुटप्प्याची लेन बॅटवर घेतले बॉल खेळलाय. एका टप्प्याने मात्र बॉल साइड बाउंड्री लाईनच्या पार. मिएल आपण पाहिला तर दर्जेदार स्ट्रोक. केबीएम ट्रॉफी चषकातील चौकार 4. चौकार मिळवलाय भरतच्या बॅट मधून. भरत यांना एक चांगली पारी खेळावी लागेल. आपल्या संघाचा फायदा करणारी पारी कारण की विकेट देखील ठेवावी लागेल आणि धावा देखील जमवाव्या लागतील. अपील केली जाते. बघा अपील फेटाळण्याचं प्रमुख कारण काय तर नक्कीच आवाज नाही आहे तर मला वाटलं की कदाचित आवाज येईल की काय. थोडंसं आपण पाहू शकतो की मग जवळजवळ बॅट आणि बॉल जवळजवळ क्लोजच आपण पाहू शकतो. धीमा होता. ॲक्शन रिप्ले बघितला पण तर मग अपील केली होती ना तुमच्या भरपूर बाहेर बॉल जात होता आपण बघितला आणि तेच कारण मग पंचांनी सांगितलं की मग इथे अपील तुम्ही करताय ती योग्य नाही आहे परंतु बॅटरसाठी योग्य गोष्ट आहे की त्यांना लेगबायच्या स्वरूपात धाव मिळेल. टीमची टोटल आपण जर बघितले तर 6. चिरमाई स्पोर्ट्स टीमला आपण बघितलं तर एक चांगला टोटल उभा करण्याचा प्रयत्न मनसुबा करावा लागेल दर्शवावा लागेल. आपण पाहू शकतो की जीवदानी गिरीज टीमला आपण पाहिलं तर मग डॉमिनेट करण्यासाठी किती धावा हव्या असतील. गौरंग स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय आता. कुठला गेले आपण पाहिलं तर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक मिळेल तिकडे. बॉलची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल दे. हा नवीन पहिली ओव्हर आहे. 7 धावा फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 विकेटचं नुकसान जे रनआउटच्या स्वरूपात झालंय भरत आणि गौरांग आणि आपण बघितलं तर थोडासा माइंडवाला गेम देखील खेळावा लागेल चिरमाई टीमसाठी. कॅल्क्युलेट क्रिकेट आपण बघू शकतोय. कॅल्क्युलेट क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर मग जवळजवळ 3 ओव्हरमध्ये मागील मॅचमध्ये आपण बघितलं तर मग 20 धावा त्या अगदी इझिली चेस केल्या होत्या आणि 1 ओव्हरचा देखील आपण बघितलं तर मग तो खेळ बनवला गेला होता. मग या संघाला किती धावांचं टार्गेट द्यायला हवं जो योग्य ठरू शकतोय. पुन्हा बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर फटका एक्झिक्यूट केला. इनफिल्ड मध्ये आहे. धावा घेण्याची संधी आहे. एक तर मिळेल. आता रिस्क नाही घेणार आहे कारण की यापूर्वी एक रिस्क घेतली होती त्यामुळे एक मोठा खेळाडू आपण गमावला होता. रिस्क मात्र घेतली जाणार नाहीये. टीमची टोटल 8 बॉल फेकून झालेत 5. आपण बघितलं तर मग अंतिमचा बॉल आहे. संतोष आपण बघितला तर या बॉलला फेकताना नुकसान करेल का बॅटिंग करणाऱ्या टीमचं किंवा बॅटर नुकसान करेल संतोषचं पाहूया. नुकसान आपण पाहिलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमचं झालंय कारण की एक बॉल मात्र आपण पाहिलं त्यांचा वेस्ट झालाय. डॉट गेलाय. फलकावर धावा आपण पाहिला तर 8.
लेग कटर आपण पाहू शकतोय. गौरांग आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. धीमा बॉल टाकला. पहिल्या ओव्हरचा खेळ 8चा मात्र आपण पाहिलं तर मग सुरुवात जी मिळाली 8 आणि कोणाला मिळेल सुपर 8 ची वाट. 8 मध्येच 8चा मात्र प्रवास आहे. परंतु आपण बघू शकतो की मग हे डेफिनेटली आपण बघितलं तर शेवटचा बॉल खेळण्यासाठी भरत होते. आणि सध्या तर आपण बघितलं की पहिल्या ओव्हरचा खेळ 8 मध्ये आपण बघितलं तर मग गौरांग आडे आता भरत कमाल करावी लागेल. विवेक बॉलिंग आलेत मार्कवर. विवेक गोवारी पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. बॉलला बॅट मध्ये घेतलंय उंच उडवलंय परंतु बॉल जास्त लांब नाही गेलाय जवळच आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिलं तर जाऊन विसावलाय. गौरांग रिपाटचा खेळ समाप्त. फलंदाज होतोय बाद दुसरा. चिरमाई टीम कासार वडवलीला महत्वपूर्ण धक्का क्रमांक 2 धावफलकावर 8 धावा. खूप खूप धन्यवाद. आपण बघितलं तर मग चिरमाई स्पोर्ट्स टीम आपण पाहू शकतो थोडीशी अडचणीचा सामना करते आहे. परंतु अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. जसं म्हणतायत ना आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं. अमृत मिळालं नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतं. क्रिकेटच्या पटल्यावर तसंच आहे. धावा मिळाल्या नाहीत म्हणून नाराज व्हायचं नसतं. कारण की एखादा खेळाडू बाद झाला परंतु एखाद्या खेळाडूची आपण पाहिलं तर भूमिका असते ना. एक गेला तर एक बाद झाला तर दुसरा येतो आणि दुसरा आपण बघितलं तर तो आत्मविश्वास मात्र घेऊन येतो. रोहित रिपाट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. समोर विवेक. रोहितचा फटका आपण पाहिला उंच उडालाय झेल. रोहित देखील झालेत फेल. विकेट बॅक टू बॅक. चिरमाई टीमला मात्र आपण पाहिलं अडचण मध्ये आणलं गेलाय. फलंदाज बाद झालाय. रोहित देखील परत त्यांना पाहायला मिळेल पॅव्हिलियनला. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गायाची ना. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. खूप खूप धन्यवाद. इसे बघा नक्कीच आपण पाहिलं तर मग बिरसा मुंडा चषकाचं नक्कीच गीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आणि नेहमीच आपण पाहू शकतो ही टॉप लेवलची स्पर्धा आपल्याला प्रत्येक हंगामामध्ये प्रत्येक वर्षामध्ये येताना आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग आता येत आहेत देतनादन कुंदन आपण पाहू शकतोय. कुंदन बर्फेकर एक आपण पाहू शकतोय हिटिंग शक्तिशाली खेळाडू. आणखी आपण पाहू शकतोय ना या खेळाडूचा खेळ कसा आहे कारण की तो दर्शवू शकतोय. सांगायची गरज नाही आहे. लेफ्टी परंतु आता त्याला या मॅच मध्ये संधी मिळाली आहे. सुरुवातीच्या मॅच मध्ये नाही मिळाली होती. शक्ती तर दर्शवले परंतु उंची नाही मिळाली आहे. पहिला पण तर हॅट्रिक झाली आहे विकेटची पूर्ण. तिसरी विकेटची हॅट्रिक आपण पाहिले तर मग पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि खास करून या मॅच मध्ये विवेक गोवारीची. धन्यवाद धन्यवाद. जे आपण बघू शकतोय चिरमाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर ज्याप्रमाणे खेळ केला जातोय ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रत्येक बॅटर येते जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण की क्रिकेटचा आपण जर विचार करायचा झाला तर प्रत्येक बॉलवर आपण मध्ये चौकार किंवा षटकार लागू शकत नाही. तर क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर मग सिंगल डबल धावा देखील खूप महत्त्वपूर्ण आहेत. कुंदन यांचा फटका आपण बघितला तर दर्जेदार होता परंतु बाउंड्रीच्या जवळ तो झेल पकडला गेला. कारण की कुंदन दे दनादन पहिल्या बॉल पासून सिक्सर ठोकण्याची धमक ठेवतात आणि तोच प्रयत्न होता त्यांचा. संकटामध्ये सापडलेला टीम आहे आणि संकटावर आता मात करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेत. ज्या परिणाम आपण पाहू शकतो कोणत्याही संकटाशिवाय मिळणार यश हा विजय ठरवत नसतो तर संकटांशी सामना करून मिळवलेला यश म्हणजेच विजय असतो. आणि तो संकटांशी सामना करून आता विजय मिळवायचा आहे. सूरज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये भरत यांना भरपूर वेळ आपण पाहिला तर लांब ठेवलं होतं आणि जवळजवळ पहिल्या
3 विकेट नंतर आपण पाहू शकतो की त्यांना आता स्ट्राईक मिळाली आहे. टीमची टोटल आपण जर बघितलं तर फलकावर आहे ते म्हणजेच फक्त आणि फक्त 9 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 4 गडी बाद. रुपेश पहिल्याच ओव्हरमध्ये गेले, त्यानंतर मागील ओव्हरमध्ये रोहित, गौरांग आणि कुंदन भरत आहेत. या संघाची एक मोठी उमेद, ती उमेद मात्र आपला बेडा पार करतील का पाहूया. स्टेप आउट करून बॉलला मात्र चार्ज केलाय, बॉल चाललाय हवेत. हाय हॅलो टाटा गुड बाय, बाउंड्री लाईनच्या पार येईल षटकार 6. थैंक यू सो वेरी मच डीजे. म्हणून तर म्हणतात ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में दोस्तों, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढाल तर घडाल म्हणून तर म्हणतायत ना, शिवबा लढला म्हणूनच तर हा महाराष्ट्र घडला. लढाल तर घडाल अन्यथा तुम्ही मागे पडाल. शेवटचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने बॉलला खेळला गेलाय. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आत्मघाती फटका होता. विवेकने चान्स घेतला होता रनआउटचा, परंतु त्याला आपण पाहिलं तर भरतला बाद करायचं होतं. नशीब साथ होता म्हणून भरत वाचलाय. धावफलकावर धावा आहेत 16. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 16 मध्ये जर 10 आल्या तर 26 येतील, परंतु जास्त आल्या ना तर मग 26च्या पुढे देखील जातील, परंतु कमी आल्या तर मग 20 देखील होतील की नाही असं देखील होऊ शकतंय. क्रिकेट आहे, परंतु आपण बघू शकतोय ऑन स्क्रीन विकेटची हॅट्रिक्स जी दर्शवली जाते. पहिली विकेट गौरांगची, दुसरी विकेट आपण पाहू शकतोय ती आपल्याला पाहायला मिळाली रोहितची, आणि तिसरी विकेट कुंदनची. चला आपण आता शेवटच्या ओव्हरमध्ये राकेश चौधरी धावफलकावर 14 भरत आहेत. भरत नक्कीच फॉर्म मध्ये येतील का परत, मागील मॅच मध्ये फॉर्म मध्ये दिसले होते. आणि तसं म्हणतात ना की मंजिल भी मिलेगी मुकद्दर भी मिलेगा, लेकिन वो जुनून जताना पडेगा. जुनून आणि जोश मात्र दर्शवावा लागेल भरतला. राकेश टू भरत, बॉल पहिलाच बॉलवर चार्ज, बॉलवर केलाय हल्ला हल्ला हल्ला, बॉलने गाठलाय बाउंड्रीचा पल्ला पल्ला पल्ला. 6 धावा. या ढाण्या वाघानी विकासाला आणले गती, ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. भरतने मात्र पण पहिले ठरवलंय आता जब तक तोडेंगे नाही तब तक हम भी तो छोडेंगे नाही. बॉल मात्र आपण पाहिलं तर मागे जाताना पाहायला मिळेल. भरतने आपण पाहिलं तर मग क्षमता दर्शवली गेली आहे. आपल्या संघासाठी धावफलक 23च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग 4 बॉल आहेत धावफलकावर 23. 2 3 4 असा आकडा तरी डोळ्याच्या समोर दिसतोय. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग बॅटचं हलकंसं एज पाहायला मिळतंय. विकेट किपर संतोष मात्र बॉलला पकडण्यासाठी थोडंसं आपण बघितलं तर स्ट्रगल करत होते, परंतु जेव्हा बॉलला पकडला जाईल थोडंसं आपण बघितलं तर मग स्माइल त्यांच्या देखील चेहऱ्यावर पाहायला मिळाली. आमचे अंपायर्स देखील थोडीशी स्माइल करत होते. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये नेमकं काय झालंय. अरे शोधत होते बॉलला, धडपड थोडीशी सुरू होती, परंतु अखेरीस आपण बघितलं तर मग एक धाव मिळाली. सूरज स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. धावफलकावर 24 दिसत आहेत. अजून देखील भर पडू शकते, चांगल्या धावा लगावू शकताय तिथून. चांगला पटका खेचला जातोय. फिल्डर तिकडे आहे, जाडी जवळच मात्र आपण पाहिलं तर बॉलला पकडलं गेलं. फलंदाज बाद. देवजी महाळी साहेबांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. या मंचावर आपण पाहिलं तर अतिथी आहेत आणि नक्कीच त्या अतिथींमध्ये आणखीन एक अतिथी जोडत आहेत. आदरणीय सन्माननीय देवजी महाळी साहेबांचं देखील करतोय स्वागत. वेलकम सुस्वागतम. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय आधा मास्टर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे.
रनआउट झाले. तर आपण बघितलं तर सूरज, कारण की भरतने स्ट्राईक घेतली होती स्वतःकडे. फटका खेचला जातोय लंग द कार्पेट. आपण पाहिलं तर एक धाव शक्यतो मिळू शकते दुसऱ्या धावेसाठी. चेंडूची फेकी 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 येईल तेव्हा मात्र आपण पाहिलं तर नेमकं काय झालंय. आता आपण पाहिलं तर हा कॉल आहे, क्लोज असू शकतोय, अगदी क्लोज मध्ये येऊ शकतोय, कारण की बॉल हवेतून येत होता, बॅटर येत होते. डिसिजन आपण बघितलं तर क्लोज क्लोज क्लोज, दूध का दूध पाणी का पाणी, अँड इट्स आउट. भरत स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये पळाले होते, परंतु आपण बघितले की थोडस अनफॉर्च्युनेटली कमी पडले. राकेश चांगली बॉलिंग करतायत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल आपण जर बघितले फलकावर पाहायला मिळते 25-25. अजून देखील आपण पाहिले तर मग या इनिंगचे बॉल शेष आहेत 2. ते 25 दिसत होते. एक आहे, डेफिनेटली एक बॉल आहे, म्हणजेच मग फलकावर देखील आपण बघितलं तर मग 26 असतील. फलकावर 26 आहेत, बॉल एक आहे. शेवटचा असेल आणि खेळण्यासाठी आलेत निलेश आलेत. निलेश शेवटचा बॉल खेळण्यासाठी. 26 धावा आहेत. खेळायचा होता परंतु बॅट तर आला ना, बॅटवर आला नाहीये बॉल. एक मिळेल आणि एक पेक्षा जास्त काही मिळेल का तर नाही आहे. अगदी आपण बघितलं 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 ओव्हरमध्ये 27 झाले आहेत आणि जिंकण्यासाठी 28. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल, पोहोचवला जाईल. चर्चा करूया आपण तर आता जीवदान गिरीज संघ ज्याप्रमाणे त्यांची बॉलिंग युनिट राहिले या दोन्ही टीम्सचं जर आपण बघितलं तर मग खास करून भरत 10 चेंडू 21 धावा. आज 21चा आकडा आपण बघितला तर मग भरतला शोभतोय. या पूर्वीच्या मॅचमध्ये देखील 21चा आकडा, याही मॅचमध्ये 21चा आकडा, परंतु रुपेश अनलकी राहिले. विवेक गोवारी सक्सेसफुल बॉलर राहिले, 3 विकेट यांच्या माध्यमातून, हॅट्रिक्स. राकेश 11 धावा आणि विवेक 8, संतोष 8, परंतु सक्सेसफुल एक बॉलर राहिले ते म्हणजे आपण पाहिलं तर मिस्टर विवेक गोवारी. चिरमाई टीम आता काय गेम प्लॅनिंग वापरेल बघा. असं नाही आहे की ते तुम्ही धावा नाही बनवल्या, धावा बनवल्यात, परंतु आता काहीतरी एक गेम आखावा लागेल, गेम प्लॅनिंग. आणि नक्कीच आपण बघू शकते मग काहीतरी प्लॅनिंग आखली जाते. प्लॅनिंगमध्ये आपण बघू शकतो तर मग जीवदानी गिरीज टीम आणि चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली टीम. आज दोन्ही टीमकडे आपण बघितल्यानंतर हुकमी एक्के. जीवदानी गिरीज टीमचं आपण बघितलं तर मग आकाश आणि या टीम मध्ये देखील आकाश. तर एका बाजूने आपण बघितलं तर आकाश रिपट आणि दुसऱ्या बाजूने आकाश धानवी. जीवदानी टीमचा आकाश दानवी. त्याच्याकडे आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 3000 पेक्षा धावा आहेत. आणि दुसऱ्याकडे आपण बघितलं तर चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली टीमचा जो आकाश आहे त्याच्याकडे आपण जर बघितलं ना तर मग टेनिस क्रिकेट विश्वातला भरपूर अनुभव आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तो क्रिकेट खेळतोय. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे, म्हणूनच आज आपण बघितलं की बिझी शेड्यूल असल्यामुळे तो आज या संघामध्ये नाही आहे, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये इतर खेळाडूंनी आपण बघितलं योगदान दिले. आज सचिन देखील नाही आहेत. सचिन थापड नावाचे एक खेळाडू आपण पाहू शकतो या चिरमाई टीमच्या मध्ये, ते देखील नाही आहेत. ते देखील चांगली बॅटिंग करू शकतात, पण आपण बघू शकतो की जे नाही आहेत ते नाही आहेत, परंतु जे आहेत ते काय करू शकतात त्यांच्याकडे आपण पाहू शकतोय. कारण की प्रत्येक वेळा आपण पाहिलं तर मग आपण आपल्या एकाच खेळाडूकडून अपेक्षा राहू शकत नाही आहेत ना. आपल्याकडे देखील क्रिकेट आहे, आपल्याकडे देखील जी कला आहे आणि आपण देखील त्या कलेचं आपण पाहिलं तर प्रदर्शन घडवूया. गौरांग
18 मध्ये 28. मॅच मजेदार होऊ शकते, फक्त चांगली बॉलिंग सर चिरमाई टीमला ही मॅच जिंकायची असेल तर करावी लागेल आणि ती देखील विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. संतोष डावले 2 मॅच मध्ये भन्नाट फॉर्म शोधलाय. गौरांग पाहतोय आपण सामना संतोष करतील. बॉल पहिलाच बॉल उडवलाय. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की समोर जर बॅटच्या समोर बॉल मिळेल तर सोडणार नाही आणि तोडणारच आहे. 6 धावा. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू सो व्हेरी मच विजय. गौरांग रिपटचं स्वागत काय मोठं केलंय, भव्य केलंय. 6 बॉल मात्र आपण बघितलं तर जो पोहोचवला डायरेक्ट स्टँड मध्ये. आज काय विचार करून आलाय की मग मला तरी वाटतं की मी कुठला राग आहे की काय असं तरी म्हणू शकते, कारण की पहिला बॉल ना मागे ना पुढे डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. आता आपण पाहू शकतो बुद्धीचा मात्र आपण पहिला वापर केलाय. एकच सोच असते बघा बॉलरची. ओव्हर पिच पहिला, परंतु यानंतर हा काय लेंथ निवडली गेली आहे. चेकमेट केलंय बॅटरला. ही विविधता असायला हवी प्रत्येकाकडे. समोर मैं तो हूँ आजाद परिंदा न चलेगा मुझ पे किसका जोर जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. 6 विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी थँक्यू सो व्हेरी मच डीजे. गाणं तर ऐकलं आपण ढगात, परंतु हेच म्हणू शकतोय आज संतोष आहे रागात आणि बॉल पोहोचवतोय ढगात. 2 बॉल तर ढगात पोहोचवलेत त्याने बाउंड्रीच्या पार. 12 धावा. 15-16चा आता मॅच आली आहे. भरतने काहीतरी सांगितलंय बॉलरला. उडवलाय परंतु गॅप मध्ये नायका ना दुक्का. चौका. 4 धावा. डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जीवदानी गिरीश टीमचा जर रेकॉर्ड बघितला केबीएम ट्रॉफी मध्ये, थोडंसं पण बघितलं तर स्लो टाकला होता, धीमा टाकला होता. जीवदानी गिरीश टीमचा जर रेकॉर्ड बघितला तर 2 वेळा चॅम्पियन राहिलेली टीम आहे या स्पर्धेची केबीएम ट्रॉफीची. आणि पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं तर मग जो पहिला संघ होता जो पहिल्यांदा आपण पाहिलं तर मग सुरुवात केली होती या स्पर्धेला जिंकण्याची जीवदानी गिरीज. नाही लक नाहीये आता. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाताना दिसून येतोय. चौकार आणखीन एक येतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग इथे संधीच नाहीये. फलकावर 20 धावा. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडू 8 धाव्यांची गरज. हवा मात्र या मॅच मधली पूर्ण काढून टाकली आहे. संतोष डावले नामी कापी आहे. नाम और काम काय आणि कसं आहे त्याने दाखवून दिलंय. हर्ष भोईर आता तयार आहेत. पहिल्या ओव्हरला पण बघितलं तर मग 2 चौकार 2 षटकार 20 धावा. भरत आलेत. तर जर ही मॅच वाचवायची तर मग मॅजिकच आहे. हे मॅजिक झालं तर होऊ शकतंय, परंतु सध्या तरी मॅजिक काय असं होईल असं वाटत नाहीये. पुढे येऊन खेळलेत. फिल्डर आहेत तिकडे. चांगली फॉलिंग सिंगलला कन्वर्ट केली जाईल. आज आपण बघितलं तर प्रत्येक संघाच्या पुढे उभा राहिला तो म्हणजे एकच खेळाडू, खास तो म्हणजेच संतोष. कारण की इतर खेळाडूंनी त्याने संधी दिली नाहीये खेळण्याची. जबरदस्त आपण बघू शकतो किंवा बॅटिंग त्यांना माहिती आहे आज आकाश नाही आहेत तर नक्कीच आज बादशाह बनलाय. एका नाही आहे म्हणून काय झालं, परंतु आज बादशाह तर आहे ना, आणि तो बादशाह म्हणजे बादशाहच आहे, किंग. खाली राहिलाय बॉल. पण बघू शकतो की नक्कीच खाली राहणारा बॉल थोडासा अडचणीमध्ये आणतोय संतोष त्यांना, आणि तेच राहिलंय बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. डॉट
10-7. चिरमाई टीम मात्र आपण बघितले की मग मॅच सोडणार नाहीये, हे डेफिनेटली आहे. परंतु आता सोडावी लागेल. तुम्ही सोडणार नाही तर मी तोडणार आहे. 6 धावा, एका धावीची गरज सामना जिंकण्यासाठी. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4-6ची होते धमाल. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघितलं तर मग शेवटच्या एका धावीची गरज आहे आणि एक धाव देखील येताना पाहायला मिळेल. अशा तऱ्हेने आपण बघितलं तर मॅच जिंकलाय, सामना जिंकलाय. सुपर 8 मध्ये येणारी टीम पाहायला मिळते, ती म्हणजे साई चिवदाडी स्पोर्ट्स गिरीज टीम. 10 विकेट्सने मोठा विजय मिळवला गेलाय आणि चिरमाई स्पोर्ट्स कासरवाडवली टीम आज चांगला खेळले, परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडासा कमी पडला गेला. 28चं लक्ष होतं, अगदी सहज कंप्लीट केलं, ते म्हणजेच 8 चेंडूमध्येच. आणि प्लेअर ऑफ द मॅच चा तर मानकरी ठरला गेलाय, तो म्हणजेच मिस्टर विवेक गोवारी. विकेट टेकिंग बॉलर, हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. याची मजा झाली हा पण भाई. त्याला पळविला याला वन साइड मॅच भेटल्या सगळ्या. काय वन साइड नाही भेटल्या थापाड्या. मित्रा त्याला वायर दे ना ती. खाली खाली. चला विवेक, आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आमचे पाहुणे देखील आहेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार. नंतर तुमचा काही फोटो वगैरे काढायचा असेल तुम्ही काढून घ्या, परंतु विवेक आपण या पहिला. विवेक आपण या, फोटो तुम्ही काढा, नंतर भरपूर वेळ आहे आपल्याकडे. अरे तो ठेवून गेला. डेफिनेटली मला वाटते की नक्कीच मगाशी देखील त्यांचा पुरस्कार जे इथे ठेवून गेले होते आणि आपण देऊया पुरस्कार पाहुण्यांच्या शुभ हस्ते. विवेक आलेले आहेत आणि